जय श्रीराम. नमस्कार भाविक श्रोते हो. सुग्रीवाचा राज्याभिषेक झाल्यानंतर लगेचच पर्जन्य काळ सुरू झाला, पावसाळा सुरू झाला, धोधो पाऊस. अशा या 4 महिन्यात पावसाळ्यात युद्धबंदी असते. रामप्रभूने सांगितले, सुग्रीवा, या पावसाळ्यातील 4 महिन्यात आपल्याला सीतेचा शोध घेणे थोडे कठीण आहे. तेव्हा तुम्ही किष्किंधा नगरीत राहा. मी लक्ष्मणासहित इथे पर्वतावरच राहणार आहे. कारण की प्रभू श्री रामचंद्र हे पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी 14 वर्षे पूर्ण होईपर्यंत कुठल्याही गावात अथवा नगरात प्रवेश करत नव्हते. म्हणून ते किष्किंधा नगरीत गेले नाहीत. प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मणासहित प्रस्त्रवण पर्वतावर राहू लागले. तिथे त्यांचे तप, ध्यान, धारणा, शस्त्र सराव या गोष्टी नित्याप्रमाणेच सुरू होत्या. हनुमंतराय सतत प्रभू श्री रामचंद्रासोबतच असत. काही वेळ किष्किंधेत काढून ते परत प्रभू श्री रामचंद्रांजवळ येत असत. पण पावसाळा संपला, पण या 4 महिन्यात सुग्रीव एकदाही राम लक्ष्मणांना भेटण्यासाठी आला नाही. त्याने तारेशी विवाह केला होता. तारा आणि रोमाच्या सहवासातच ते चंचल वानर रममाण झाले होते. तरी हनुमंतरायाने त्यांना एकदा आठवण पण करून दिली. पण तेव्हा सुग्रीव म्हणाले, अहो हनुमंतराय, पावसाळा संपू द्या. अजून मेघगर्जना होत आहे, अंधकार आहे, नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत, दरडी कोसळत आहेत, रस्ते बंद आहेत. थोडा धीर धरा. धरून आपण सगळ्या वानरांना निरोप देऊ आणि सर्वांना बोलावू. अशा प्रकारे सुग्रीवाने सांगितल्यानंतर हनुमंतराय शांत राहिले. आणि त्या 4 महिन्याचा कालावधी पावसाळा संपल्यानंतर आमचे रामप्रभू लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा, पावसाळा संपला आणि आपला करारही संपला आहे. शरद ऋतू प्रारंभ झाला आहे. मोर पक्षी बागडू लागले आहेत आणि आता अजून विलंब नको. आता तू किष्किंधेत जा आणि सुग्रीवाला सांग, आपला करार आता संपला आहे. 4 महिने झाले आहेत, पावसाळा संपला आहे आणि आता जर तू कामाला नाही लागलास तर वालीला ज्या मार्गाने पाठवले त्या मार्गाने तुला पाठवण्यास राम समर्थ आहे, असा निरोप जाऊन सुग्रीवाला दे. आणि आता लक्ष्मणालाही क्रोध आला आहे. रामायणामध्ये लक्ष्मणाला 3 वेळा क्रोध आला आहे. आता ही तिसरी वेळ होती. पहिल्यांदा जेव्हा लक्ष्मणाला क्रोध आला, जेव्हा त्याला समजले की आता रामप्रभूंचा राज्याभिषेक नाही तर भरताचा राज्याभिषेक होणार आणि रामप्रभूंना 14 वर्षांचा वनवास भोगायचा आहे, तेव्हा लक्ष्मणाला पहिल्यांदा क्रोध आला होता. दुसऱ्यांदा क्रोध केव्हा आला तर चित्रकूट पर्वतावर जेव्हा रामप्रभू, लक्ष्मण आणि सीतामाता राहत होती, तेव्हा भरत त्यांना भेटायला म्हणून आला. तेव्हा भरताचा रथ पाहून लक्ष्मणाला दुसऱ्यांदा क्रोध आला होता. आणि आता इथे तिसऱ्यांदा लक्ष्मणाला क्रोध आला आहे. तर रामप्रभूंनी सांगितले, वालीला ज्या मार्गाने पाठवले त्याच मार्गाने सुग्रीवालाही पाठवण्यास हा राम समर्थ आहे. हे ऐकल्यानंतर संतापले लक्ष्मण आणि म्हणाले, रामाचे उपकार विसरला हा सुग्रीव, त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, त्याला आता ठारच करतो. तेव्हा रामप्रभू म्हणाले, लक्ष्मणा, एवढा क्रोध उपयोगाचा नाही, थोडा शांत हो आणि किष्किंधेत जाऊन सुग्रीवाला त्याच्या वचनांची आठवण करून दे. आणि मग लक्ष्मण किष्किंधेत आले. सुग्रीवाच्या राजवाड्यात आले. सर्व वानर नाच गाण्यामध्ये तल्लीन झाले होते. ते लक्ष्मणाला पाहताच खूप घाबरले आणि ज्या क्षणी लक्ष्मणाने धनुष्याची दोरी आकर्ण ताणली आणि धनुष्याचा टणकार झाला आणि सर्व वानरांची बोबडीच वळली. अंगदही घाबरला. अंगदाने सुग्रीवाला सांगितले की लक्ष्मण आले आहेत आणि सुग्रीवही घाबरला आणि तो तारा आणि हनुमंतांजवळ आला आणि त्यांना म्हणाला, लक्ष्मण अत्यंत क्रोधित झाला आहे, तो माझा वधही करेल, म्हणून तुम्ही जाऊन लक्ष्मणाचा क्रोध शांत करा. आणि हनुमंताच्या सल्ल्याने तारा आणि रुमा यांना प्रथम लक्ष्मणासमोर पाठवले आणि त्यांनी दोघींनी अत्यंत नम्रतेने लक्ष्मणाजवळ जाऊन चुडादान मागितले, म्हणजेच सौभाग्याचे दान मागितले. आणि लक्ष्मण काहीसे शांत होताच सुग्रीव आणि अंगद पुढे आले आणि त्यांनीही रामकार्यात विलंब लागल्याबद्दल लक्ष्मणाची क्षमा मागितली. आणि लक्ष्मणाने आपले बाण तो भात्यात ठेवला परत. आणि मग सुग्रीव, हनुमंत, लक्ष्मण, नल, नील, जांबवंत असे सगळे रामदर्शनासाठी निघाले. प्रभू रामरायांपुढे हजर होताच सुग्रीवासकट सगळ्यांनी साष्टांग नमस्कार करून रामरायांची क्षमा मागितली. रामप्रभू तर आपले करुणानिधीच हो, त्यांनी सुग्रीवाला पोटाशी घेतले. सुग्रीवाने सर्व वानर समूहांना पाचारण केले. संपूर्ण पृथ्वीवर जेथे जेथे वानर वसाहती होत्या त्यांना त्याने रामकार्यार्थ निरोप धाडले. आधीच रामकार्य, त्यात पुन्हा सुग्रीवाचा धाक, ते रामकार्यार्थ धावत किष्किंधेला येऊन पोहोचले.